तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 8 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की माया जेलमधून पळून सयाजीकडे येते. ती सयाजीला म्हणते, सयाजी चला, आधी मला माझ्या पैशांची विल्हेवाट लावायची आणि त्यानंतर अंडरग्राऊंड व्हायचे. आता मी तुम्हाला सांगते ना, त्या ठिकाणी गाडी घेऊन जा. माया सयाजीला पत्ता सांगते आणि ती सयाजी ऐश्वर्या या दोघांना आपल्या घरी घेऊन जाते. ऐश्वर्या, जानकी, अवंतिका यांना आपलं लोकेशन शेअर करते आणि माया कुठे घेऊन जाते, तिचं काय काय बोलणं चालू आहे हे सगळं जानकीला मेसेज करून सांगत असते. थोड्या वेळाने सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांना घेऊन माया तिच्या घरी पोहोचते. माया पैसे दाखवते. घरामध्ये सगळीकडे तिने पैसे लपवलेले असतात. माया सगळा पैसा बेडवर टाकते आणि त्यांना म्हणते, हा आहे माझा पैसा. आता हा पैसा मी घेऊन जाणार आणि या पैशाच्या जोरावर मी इथून पळून जाणार. आता माया सयाजी ऐश्वर्या या दोघांनाही सांगत असते आणि ऐश्वर्या पटकन जानकीला फोन लावते. जानकी, अवंतिका आतमध्ये येतात. माया त्या दोघींना बघते खूप घाबरते. माया विचारते, तुम्ही दोघी इथे कशा काय? ऐश्वर्या म्हणते, या अशा. माया म्हणते, बघितलं ना सयाजीराव, मी तुम्हाला म्हणाली होती, ही ऐश्वर्या आपल्या बाजूने नाही आहे, ही सुधारली आहे आणि ही जानकीच्या बाजूने गेली आहे. जानकी म्हणते, माया कसा वाटला पळून जाण्याचा प्लॅन? अगं, प्लॅन आमचा होता, पण फसलीस तू. जानकी, अवंतिका पोलिसांना बोलवतात आणि सयाजी, माया यांना अटक करून घेऊन जायला सांगतात. इन्स्पेक्टर त्या दोघांना अटक करून घेऊन जातात. इथे जानकी आपला हात पुढे करते आणि अवंतिका, ऐश्वर्या तिच्या हातावर हात टाकतात. जानकी म्हणते, रणदिवेंच्या या तिन्ही लक्ष्म्यांनी आपली ही लक्ष्मी परत आणली. त्या तिघी खुश असतात. आता अवंतिकाला त्रास देणाऱ्या सयाजीचा तर जानकीने चांगलाच बंदोबस्त केला आहे. पण आता ऐश्वर्यावरती सगळे पुन्हा एकदा विश्वास ठेवतील का? आणि ऐश्वर्या, जानकी, अवंतिका सगळ्यांना त्यांच्या प्लॅनबद्दल कसं काय सांगतील? सगळ्यांनाही कसं पटवून देतील की हा आमचा प्लॅन होता? ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.